हा कुत्रा वाहत्या पाण्यात मालकामागे एवढा भारी चाललाय ना की त्यांनी दाखवून दिलं की विश्वास हा काय असतो। आज कॉलेजची गँग सगळी एकत्र आलती, नियोजन जरा खूप वेगळं आखलं होतं। त्यात माझी मज्जा वस्ती काय थांबतीये होय। नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, तर बरेच दिवस झाले कॉलेजचे फ्रेंड आपले काही एकत्र आले नव्हते। मग म्हणलं आज जरा काहीतरी नियोजन आखावं। या ठिकाणी ऋतिकाचा बर्थडे होता, तो सेलिब्रेट करायला आम्ही सगळे एकत्र आलो। नियोजनाचा टप्पा पार केल्याच्या नंतर आम्ही आलो लांडेवाडीवरून वडगाव काशिंबेला। भाई इथं आल्याच्या नंतर लोकेशन आम्हाला लयच आवडलं। संध्याकाळचं सनसेट ते एवढं भारी होतं ना की सांगू शकत नाही मी तुम्हाला। आणि हे पाहू शकता कुत्र्याचं निस्वार्थी प्रेम, वाहतं पाणी पण एका प्रेमापोटी ना ते कुत्र किती भारी बाबांमागे चाललेले। आता हे बाबा आहे ना तसे मच्छी पकडायला आलते, पण हे ठिकाणी ना आम्ही एवढं वेळ पाहिलं बाबा ज्या साईडला जाईन का त्या साईडला ते कुत्र जायचं। इथं आल्याच्या नंतर ना सगळेच लय शांत शांत होते। मग नंतर मीच म्हणलं चला काहीतरी उद्योग करून टाकावं। मग या ठिकाणी एक दगड उचलला आणि यांना सगळ्यांना का पाण्यात फेकून मारायचं। किती माणूस मोठा झाला तरी असे सगळे एकत्र आल्याच्या नंतर बारीक पोराच्या कॅरेक्टर मध्ये माणूस जातच नाही का। असो अशी मज्जा मस्ती इथून पुढे कायम अशीच घडो। तिथंच असलेलं मग आम्ही अर्धपीठाचं दर्शन घ्यायला आलो। वा वा वा, मोबाईल पुढे ठेवून देवा काय माहितलं काय माहिती। तसं मी पण आहे ना आपल्या एका नवीन गोष्टीला सुरुवात केली, त्यासाठीच मी देवाकडे प्रार्थना केली। त्यानंतर तिथं जवळ असलं श्रीरामांच्या मंदिरात पण आलो आणि मग तिथं असा काय पाऊस सुरू झालाय, आम्हाला एक तास ना तिथून जाऊनच जाईल ना पावसाने। आणि आमचं एवढं लग भारी ना की तिथंच ना कोणाच तरी बॅडमिंटन होता। आता ही व्हिडिओ त्याच्यापर्यंत गेली असेल ना त्यांनी कमेंट करा। मग काय पूर्ण तासभर तेच खेळत बसलो आणि आमचा टाइमपास पण दाखवा। मग काय पूर्ण तासभर तेच खेळत बसलो आणि टाइमपास देखील झाला। बरं तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो करा।